धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी नैतिक दबाव, सिंचन प्रकरणात आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला होता। अजित पवारांचं सूचक विधान, दादांच्या विधानामुळे धनंजय मुंडे काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची दमानियांची पुन्हा एकदा मागणी, राजीनामा द्यायचा की नाही मंत्री ठरवणार का, दमानियांचा संतापजनक प्रश्न। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भाजपनं सुरेश धसांसारखा मोहरा आणला, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल, सुरेश धसांना आधीच थांबवायला हवं होतं, बावनकुळे फडणवीसांवर टीका। महाराष्ट्र प्रदेश भाजपची उद्या मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक, संघटन पर्व अभियानाच्या दृष्टीनं बैठकीला महत्त्व, बावनकुळे रवींद्र चव्हाण बैठकीला मार्गदर्शन करणार। लहान मुलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतोय, गेल्या 6 वर्षात मुलांमधील कॅन्सरचं प्रमाण वाढलं, 30% मुलांना पुन्हा कॅन्सर होण्याचा धोका। पुण्यात महिलेनं फ्लॅटमध्ये पाळली 350 मांजरं, मांजरांच्या आवाज आणि दुर्गंधीनं सोसायटीतील नागरिक हैराण, तक्रार करूनही महिलेचं दुर्लक्ष। संभाजीनगरच्या वाळूज भागात ॲक्सिस बँकेचं एटीएम चोरट्यांनी फोडलं, 13 लाखांहून अधिकची रोकडवर चोरट्यांचा डल्ला, सीसीटीव्हीवर स्प्रे मारत अवघ्या 6 मिनिटात केली चोरी। राजमल लकीचंद ज्वेलर्सला ईडीचा दणका, राजमल लकीचंद ज्वेलर्सची मालमत्तेवर टाच, 1,69,00,00,000ची मालमत्ता जप्त, नाशिक आणि जळगावातील संपत्तीचाही समावेश।